रोजची डाळ, वरण, आमटी खाऊन बोर झाला असेल तर बनवूया आज आपण मस्त आंबट गोड तिखट चवीचं चमचमीत टोमॅटो सार। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। यासाठी आपण प्रेशर कुकर मध्ये 1.5 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यात 4 ते 5 टोमॅटो 2 भागांमध्ये कट करून आपण टाकून घेऊया। यावरती आपण टाकूया 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं। हे सगळं आपण कुकरला लावून 2 शिट्ट्या करून घेऊया। शिजलेले टोमॅटो आपण एका चाळणीवरती काढून घेतलेत वेगळे आणि त्याचं पाणी जे होतं टोमॅटोचं ते आपण वेगळं काढून घेतलंय। आता काय करूया, हे शिजलेले टोमॅटो आपण मिक्सर मध्ये टाकून ह्याला ब्लेंड करून घेऊया। ह्याची छान पेस्ट करून घेऊया। मस्त छान आपली पेस्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ही पेस्ट अजून छान सिल्की आपल्याला टोमॅटो सार मध्ये हवी आहे, म्हणून काय करायचं, आपण एका चाळणीवरती आपण ह्याला व्यवस्थित गाळून घेऊया। म्हणजे काही जर आपलं राहिलं असेल मिक्सर ग्राइंडर मध्ये ग्राइंड करताना तर ते सगळं वरती राहील कडक पाट आणि छान आपली अशी पेस्ट, मऊ अशी पेस्ट आपल्याला मिळेल। नंतर पुन्हा थोडं राहिलेली पेस्ट आपण पुन्हा अशाच प्रकारे पुन्हा चाळणीवरती गाळून घेऊ शकतो। डायरेक्ट जर व्यवस्थित तुमची ग्राइंड झाली तर तुम्ही स्टेप स्किप करू शकता। आता सोबत काहीतरी चमचमीत खावंसं वाटलं तर झटपट बनणारं हे टोमॅटो सार तुम्ही गरम गरम भाताबरोबर ट्राय करून बघा, एकदम भन्नाट लागतं। मस्त छानपैकी आपलं गाळून झालेलं आहे। छान आता आपली एकदम स्मूथ सिल्की पेस्ट आपल्याला मिळालेली आहे। आता एका पॅन मध्ये ही पेस्ट आपण टाकूया। आणि ह्यावर आता आपण जे प्रेशर कुकर मधनं पाणी वेगळं ठेवलं होतं ना, ते सगळं पाणी टाकून घेऊया। थोडं मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली टोमॅटोची पेस्ट आणि हे पाणी छान एकत्र मिक्स होईल। ह्याला आपण एक व्यवस्थित उकळी आणूया आणि थोडं थोडं मध्ये मध्ये स्टर करत राहायचं। यावर आता आपण 2 कप नारळाचं दूध टाकूया। नारळाचं दूध सगळं एकत्र टाकायचं नाहीये, उकळी आल्यावरती हळूहळू करून बॅचेस मध्ये हे आपलं एकत्र टाकायचंय। थोडं टाकायचं, मग हलवून त्याला मिक्स करून घ्यायचं, मग पुन्हा टाकायचं। अशा प्रकारे पूर्ण टोमॅटोचं आपलं जे आपण पेस्ट आणि पाणी मिक्स केलं त्याच्यातच आपण हे नारळाचं दूध मिक्स करून सगळं छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय। नारळाच्या दुधाने काय होतं, टोमॅटोचा आंबटपणा थोडासा कमी होतो आणि छान थोडीशी हलकीशी गोडसर चव यायला लागते ह्या टोमॅटो सारला। नारळाचं दूध टाकून झाल्यावरती साधारण 1-2दा पुन्हा हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे सगळं व्यवस्थित एकत्र होईल। आंबट, गोड आणि तिखट चवीचं हे टोमॅटो सार जेवणाची रंगत हमखास वाढवतं। आता नारळाचं दूध टाकून पुन्हा उकळी आली की ह्यावर आपण टाकूया 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची। ह्याने छान रंग येईल आपल्या ह्या टोमॅटो सारला। आणि चवीनुसार मीठ टाकूया। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्याच्यावर आता आपण टाकूया 1 टेबलस्पून साखर आणि मिक्स करून घेऊया। मस्त छान सगळं एकत्र आलेलं आहे, मस्त सगळं एकदम मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या सारला फोडणी देण्यासाठी तडका पॅन मध्ये आपण 2 टेबलस्पून तूप गरम करूया, साजूक तूप गरम करूया। हे गरम झालं की यावर आपण 1 टीस्पून मोहरी टाकूया
आणि 1 टीस्पून जिरे. छान मोहरी तडतडती आहे आपली, जिरेही छान आपले फ्राय होत आहेत. यावर आता 7 ते 8 कढीपत्ता टाकूया आणि 2 ते 3 चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या, तिखट हिरव्या मिरच्या घेतोय आपण इथं. मस्त छान खमंग फोडणी या साजूक तुपाची टोमॅटो सारवर येते ना, अप्रतिम चवीचं लागतं हे टोमॅटो सार. आता ह्यावर 1/4 टीस्पून आपण हिंग टाकलाय आणि सगळी छान खमंग फोडणी आपली करून घेतलेली आहे. इथं आपलं टोमॅटो सार रेडी आहे. त्याच्यावरती आपण ही फोडणी टाकायची आणि ह्याला झाकून साधारण एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान ही फोडणी ह्याच्यात मिक्स होईल आपल्या सारमध्ये. लिड ओपन करून छानपैकी फोडणी मिक्स करून घेऊया, त्याचा फ्लेवर एकत्र येईल. झालं, आपलं मस्त आंबट गोड तिखट चवीचं टोमॅटो सार तयार आहे. रोज रोज तेच डाळ वरण खाऊन जर कंटाळा आला तर उन्हाळ्यात कधी कधी काहीतरी चमचमीत आणि मस्त खावं असं वाटतं, तर हे टोमॅटो सार एक उत्तम ऑप्शन आहे. अगदी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आम्हाला कळवा तुम्हाला कशी वाटली ते. अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.